आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, मात्र समोरचा विरोधक अजून ठरला नाही. अर्ज मागे घेण्यापर्यंत विरोधकांचा हा गोंधळ चालेल, अशी टीका संजय शिंदे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल कॉर्पोरेशन येथे तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, येत्या 3 तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवून मतदार याद्यांचे वाचन, फोन नंबर मिळावा, सर्वांशी संपर्क वाढावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजीराव पाटील, तुकाराम ढवळे, काँग्रेसचे धनंजय मोरे, आगरचंद धोका, मनोहर पाटील, प्रकाश गोरे, संतोष अनुभुले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुहास पाटील जामगावकर, प्रभुराजे मोरे, यशोदा ढवळे, गणेश काशीद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर निशिगंधा माळी, हर्षल बागल, अण्णासाहेब ढाणे, तानाजी नारगा टिळक, विजय शिंदे, वामनराव ओभाळे, सुनील आघाडे आदींची भाषणे यावेळी करण्यात आली.